नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTI बार्टी सारथी महाज्योती यांचा सीईटीचा जो स्कोर कार्ड आहे, हे स्कोर कार्ड आपल्या सर्वांना आलेला आहे. आपण सर्वांनी साईटवरती जाऊन बघितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या पुढची प्रोसिजर काय असणार आहे? युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळे भीतीदायक वातावरणाशी निगडीत असणारे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या समोर येत आहे की कट ऑफ हा 20-20, 30-30 मार्काने वाढलेला आहे. 90च्या वर कट ऑफ लागणार आहे, 85च्या वर कट ऑफ लागणार आहे. जे अकॅडमी आहेत, या अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा भीती घातली जात आहे, जे तुम्ही युट्यूबला पाहता. विद्यार्थी मित्रांनो, आपली काही अकॅडमी नाही आणि बाकी सर्व कोणतेही पैसे कमवण्याचा काही धंदा नाही, हे समजून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांप्रती आपलं काम म्हणून आपण काम करत असतो. आपल्याला लाईक करायचं आहे किंवा सबस्क्राईब करायचं आहे, हा तुमचा विषय आहे. परंतु अपडेट जी माहिती आहे, ती अपडेट माहिती आपण कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो. कायमस्वरूपी माहितीच देत नाही तर इतर ज्या गोष्टी आहेत शैक्षणिक क्षेत्रातील, त्याची जबाबदारी सुद्धा आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण घेत असतो. आपल्या नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या दोन्ही ग्रुपला 3 ग्रुप आहेत. आपले टेलिग्रामचे सुद्धा ग्रुप आहे. असे 7 ते 8 हजार विद्यार्थी यावरती जॉईन आहेत. त्यावरती विद्यार्थी प्रश्न विचारत असतात. सर मला कमेंटमध्ये विचारत असतात, सर मला 24 मार्क्स आहे, मला 70 मार्क्स आहे, मला 90 मार्क्स आहे. आणि या माध्यमातून जेव्हा विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की कट ऑफ एवढा लागणार आहे, तर विद्यार्थ्यांना घाबरू नका. मी तुम्हाला ज्या गोष्टी स्पष्ट सांगतो आहे, त्या स्पष्ट गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, कारण ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण आतापर्यंत आपण रिझल्टची वाट बघत होतो. आता आपल्याला आपला स्कोर माहित झालेला आहे आणि रिझल्ट जो आहे तो रिझल्ट आपल्या संस्था डिक्लेअर करणार आहेत. आणि संस्था डिक्लेअर करणार आहेत तर त्या कशा प्रती डिक्लेअर करणार आहेत, तर जागा जेवढ्या आहेत त्यानुसारच त्या तुम्हाला त्या डिक्लेअर करणार आहेत. मग काही असं सांगितलेलं आहे की ज्यांचे 60 मार्क होते त्यांचे 90 झाले, ज्यांचे 40 मार्क होते त्यांचे 90 झाले, 100च्या वर पर्सेंटाईल आहे. आणि या पर्सेंटाईलच्या मुळे घोळ झालेला आहे. या पर्सेंटाईलची बेकार फालतूची ही प्रोसिजर आहे, हे सुद्धा त्यांनी बोललेलं आहे. म्हणजे त्या लोकांना मी सांगतो आहे की आपल्याला याच्याबद्दल माहिती नसेल तर प्लीज त्यावरती चुकीची जरी माहिती विद्यार्थ्यांना देऊ नका. ज्या माध्यमातून नॉर्मलायझेशन नेमकं काय असते, काय नाही, कशा शिफ्ट असतात, काय असतात, हे फालतूच्या गोष्टी त्यांना सांगू नका. आणि विद्यार्थी सुद्धा भोळेबाबडे असतात, जे स्वतः जरी डोकं लावत नाहीत आणि ते बघून घेतात आणि त्यावरती सुद्धा कमेंट देतात, घाबरतात. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनल आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील किंवा जबाबदारीपूर्वक बोलण्याची काही ज्या गोष्टी आहेत आणि तुम्ही स्वतःही त्यात फोन करून तुम्ही मला विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आणि बाकी सर्व गोष्टीसाठी मदत करणारा एक व्यक्ती म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला माहिती आहे मी एक जुना एक व्हिडिओ बनवलेला होता की कट ऑफच्या संदर्भातील. मग कट ऑफच्या संदर्भातील त्याच व्हिडिओला पकडून मी तुम्हाला सांगतो आहे की आपण जर अर्ज पाहिले, कारण गेल्या वर्षीची जी वेळ होती 24-25 ही फर्स्ट टर्म होती. लक्षात घ्या की या पूर्व प्रशिक्षण सुरू करण्याच्या या सर्व ज्या काही संस्था आहेत त्यांची फर्स्ट टर्म होती. काही बाबतीत परीक्षा घेतलेली नाही, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. पोलीस भरतीसाठी परीक्षा काही प्रमाणात घेतली, काही याची घेतली नव्हती आणि 10वीच्या गुणांवरती त्यांचे नंबर लागलेले होते, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग यावर्षी पहिल्यांदाच ती एक्झाम घेण्यात आलेली आहे. आणि ही एक्झाम जेव्हा घेण्यात आली त्यावेळेला अवेअरनेस आहे, जाणीव जागृती जी आहे लोकांपर्यंत पोहोचली, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली, शिक्षकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे अर्जाचा जो टक्का आहे तो सर्वाधिक वाढला. अर्जाचा टक्का जरी वाढला असेल तरी आपल्या सर्वांना माहिती आहे की इथे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, हा जो स्कोर आहे हा स्कोर कोणाचा आहे, तर जे गेली 5 वर्ष 10 वर्ष अभ्यास करत आहेत, ज्यांना पोस्ट मिळाली नाही, ज्यांनी 2-2, 3-3 मेन्स दिलेल्या आहेत, ज्यांनी 4-4, 5-5 भरत्या मारलेल्या आहेत, 2-2 मार्क्सने राहिल्या आहेत, अशाच विद्यार्थ्यांना हे स्कोर आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मग हे स्कोर जे जास्त आहेत, ज्यांचा स्कोर वाढलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे, वाढलाय, काही विद्यार्थ्यांना कमी झालाय, पण 50-50, 100-100 मार्काने वाढलेला नाही. 10 मार्क्स, 15 मार्क्स, 20 मार्क्स पर्यंत विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत. काही विद्यार्थ्यांचे 8 मार्क्स 7 मार्क्सने कमी झालेले आहे. मग याचा अर्थ असा आहे का की सर्वच विद्यार्थी 85च्या वर गेलेत? नाही, असं नाही. हे लक्षात घ्यायचं आहे की जे क्रीम विद्यार्थी असतात, जे खरंच चांगला अभ्यास करत असतात, त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स हे वाढलेले आहेत. त्यांच्या शिफ्ट वाईज मार्क्स वाढलेले आहेत. काही हुशार जरी विद्यार्थी असेल तरी त्यांचे 4-5 शिफ्ट वाईज मार्क्स कमी झालेले आहेत. मग याचा अर्थ असा नाही की सर्वच विद्यार्थी 85च्या वर आहेत, 90% विद्यार्थी 85च्या वर, हे असं नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. ऍव्हरेज जे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत ते 50 पासून तर पुढे मार्क्स आहेत, हे समजून घ्यायचं आहे. म्हणून होप कोणाला ठेवायची आहे? 50 पासूनच्या वर विद्यार्थी जे आहेत त्यांना होप ठेवायचे. मग होप 50 पासूनच्या वर म्हणजे काय? राज्यसेवेसाठी का? नाही. पोलीस भरतीसाठी का? हो, पोलीस भरतीसाठी आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. हे सुद्धा समजून घ्यायचं आहे की पोलीस भरतीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी जे एमपीसी करणारे विद्यार्थी आहेत, जे कंबाईन करणारे विद्यार्थी आहेत,
त्यांनी फक्त 72,000 रुपये मिळते म्हणून सुद्धा पोलीस भरतीसाठी फॉर्म केलेला आहे, अर्ज भरलेला आहे, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मग असे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे सुद्धा कट ऑफ वाढू शकतो, कमी होऊ शकत नाही, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. मग वाढणार आहे म्हणजे त्याचा एकदम 90 कट ऑफ लागणार आहे का? नाही. तो जो काही गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 50-52 जो कट ऑफ होता तो 2-4 मार्क्सने वाढू शकतो, तो 55 होऊ शकतो किंवा तेवढाच राहू शकतो, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. महिलाचा सुद्धा कट ऑफ गेल्या वर्षी जेवढा होता त्याच्यापेक्षा 1-2 मार्क्सने वाढू शकतं, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. हे पोलीस भरतीच्या संदर्भात सांगतो. पोलीस भरतीच्या संदर्भात पुन्हा सांगतो की अर्ज 55,000 अर्ज आलेले आहेत, हे समजून घ्यायचं आहे. मग 55,000 अर्ज आले तर त्याच्यात सर्व अभ्यास करणार आहेत का? नाही. तर याच्यामध्ये सर्व हौसे गवसे नवसे असतात. काही मजाक म्हणून भरणे, विद्यार्थी मित्र भरला म्हणून भरणे, परीक्षा फीज नाही, ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्याला आपण महत्वाचा म्हणजे त्याला महत्व देणं गरजेचं आहे. कारण अर्ज का आले म्हणून जे काही क्रीम विद्यार्थी आहेत त्यांचे 90च्या वर मार्क असतील तर ते फक्त 20 ते 30% विद्यार्थी आहेत, परंतु ऍव्हरेजली मार्क असणारे 50-60% आहेत, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. मग रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कुठे लागेल तर 50-60% मध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना पकडून हा रिझल्ट लागणार आहे, हे समजून घ्यायचं आहे. म्हणून इतर जे चॅनल्स आहेत किंवा इतर जे युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला घाबरवण्यासारखी जी माहिती सांगितली जाते त्याला घाबरू नका. दूध का दूध पाणी का पाणी कधी होईल तर 11 ते 14 तारखेपर्यंत या सर्व गोष्टी स्कोर कार्ड संदर्भात असणार आहे आणि 14 तारखेनंतर येत्या 14 तारखेनंतर 2 दिवसात रिझल्ट लागेल, हे नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे. रिझल्ट कधी लागेल तर 2 दिवसामध्ये रिझल्ट लागेल. तुमच्या साईडवरती ते दिसणार आहे. महाज्योती ओबीसी विद्यार्थी असेल तर त्यांना महाज्योतीच्या साईडवरती दिसेल, एससी विद्यार्थी असेल तर भारतीच्या साईडवर दिसेल आणि जे काही आपले कुणबी मराठा कुणबी सारथी असेल त्यांच्या साईडवर दिसेल आणि मातंग समाजातले आपले जे काही बांधव आहेत त्यांच्या आरटीच्या साईडवर दिसेल. अशा पद्धतीने तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी शो होणार आहे. त्यामुळे घाबरण्यासारख्या काही गोष्टी नाहीत. ऍव्हरेज जे मार्क्स आहेत त्यानुसारच कट ऑफ लागणार आहे. कोणताही कट ऑफ 90-95 लागणार नाही, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. कट ऑफ 90-95 कोणता लागेल तर राज्यसेवेचा लागेल, कंबाईनचा लागेल. जर लागला तर, नाही तर तो सुद्धा 85-84 पर्यंत येणार आहे, जो गेल्या वर्षीचा कट ऑफ होता. त्याचा जुना व्हिडिओ माझा बघून घ्या, त्यात पूर्ण क्लॅरिफिकेशन गेल्या वर्षीचं मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज दिलेला आहे, महिला वाईज दिलेला आहे की जागा कोणाच्या किती भरल्या जाते. ओबीसी 1200 जागा भरल्यात, मग 500 जागा इतर, अशा पद्धतीने हे सर्व. दिव्यांगासाठी किती, दिव्यांगाचा कट ऑफ किती, ह्या सर्व बाबी मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या स्कोर कार्डमुळे घाबरण्यासारखं काही नाही. नॉर्मलायझेशन मध्ये मार्क्स कमी होतात, वाढतात, पण त्याचा सर्वांनाच नुकसान होतं किंवा सर्वांनाच फायदा होते असं नाही. त्यामुळे आपण 40-50च्या खाली असेल तर होप ठेवू नका, हे मी वारंवार सांगतोय तुम्हाला. आणि हे दिव्यांग आणि बाकी विद्यार्थी असेल त्यांनी ठेवा, परंतु 50च्या खाली वाल्या विद्यार्थ्यांनी होप ठेवू नका. त्याच्यावर जे मार्क्स आहेत त्याने आवर्जून स्वतः आशा बाळगा आणि स्वतःचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू सुरू ठेवा. ज्या वेळेला रिझल्ट लागेल त्यावेळेला रिझल्ट लागेल, पण या कट ऑफ मुळे किंवा यामुळे स्वतः खचून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो, हेच तुम्हाला मी सांगतो आहे. अजून काही अधिक माहिती पाहिजे असल्यास किंवा मी जी माहिती सांगितली आहे ही तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.